मंडळींनो, एकाच दिवसात महाराष्ट्रात तब्बल 42,892 कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि यामुळे जवळपास 28,000हून जास्त नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढी मोठी गुंतवणूक कुठून आली? कोणत्या कंपन्या पुढे आल्या? गुंतवणुकीचा खरंच आपल्या रोजच्या आयुष्याशी संबंध आहे का? नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा. 19 ऑगस्ट रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार आणि 2 रणनीतिक करार झाले. आता करार म्हणजे नक्की काय? तर एखादी कंपनी आणि राज्य सरकार यांच्यातील अधिकृत समजुतीची नोंद, ज्यामध्ये कंपनी सांगते की आम्ही इतक्या पैशांची गुंतवणूक करणार, एवढ्या जागेत प्रकल्प उभारणार आणि एवढे रोजगार देणार. यावेळी झालेल्या एमओयू मध्ये प्रामुख्याने 2 क्षेत्रांवर फोकस आहे. डेटा सेंटर उद्योग, डिजिटल जगासाठी मोठं सर्व्हर हब, ज्यामुळे इंटरनेट सेवा वेगवान होतात आणि सुरक्षित होतात. सौर ऊर्जा म्हणजे स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा. त्याशिवाय पोलाद उद्योग, औद्योगिक उपकरण, लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेट या क्षेत्रातही करार झाले. आता हे सगळं घडलं तर त्याचा थेट फायदा कोणाला होतो? तरुणांना नोकऱ्या मिळतील. IT, डेटा सेंटर, सौर ऊर्जा प्रकल्पात गावोगाव अप्रत्यक्ष फायदा. जिथं प्रकल्प उभे राहतील तिथं वीज, रस्ते, वाहतूक सुविधा सुधारतील. उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करणं सोपं होईल, कारण सरकार इझी टू डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देत आहे.